आपण पाथर्डी क्लस्टर सचिन भाऊ आरू यांच्या क्लस्टरमध्ये उजना शिवारातील ढगे काका यांच्या शेतामध्ये आपण आलो. दिलीपजी ढगे यांच्या शेतामध्ये आलो. त्यांचा कंपोस्टचा बेड एक तयार झालेला आहे आणि त्यामध्ये आपण 100 लिटर बाजरी अर्क तयार करण्यासाठी हा ड्रम काढलेला आहे. या ड्रममध्ये आपण सध्या 80 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि 10 किलो बाजरीचं पीठ इकडे घ्या. 10 किलो बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर यापासून आपण बाजरी अर्क म्हणजेच आपल्या जैविक शेतीमध्ये आपण बाजरी अर्काला कोराजन असे म्हणतो. जसे की कोराजन इमामॅक्टिनचे रिझल्ट आहेत त्याच पद्धतीचे जे रिझल्ट मिळते. आता ह्या आपण तयार करण्यासाठी टाकणार आहोत. तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे ते सांगतो. एक प्लास्टिकचा ड्रम घ्यायचा आहे आपल्याला, किंवा कमी याच्यात तयार करायचं असलं तर आपल्याला ऑइल डिझेलला वापरतो तशी डबकी घ्यायची. आणि 1 किलो बाजरीचं पीठ जर घेत असेल आपण तर 10 लिटर पाणी घ्यायचं आहे. या 100 लिटरसाठी आपण 10 लिटर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. तर असं हे पूर्ण आपल्याला टाकायचं आहे आणि काठीच्या साहाय्याने पूर्ण ढवळून घ्यायचं आहे. यातून दुसरं काही टाकायचं नाही का? नाही दुसरं दही वगैरे काही काहीच नाही. गोमित्र काहीच नाही. तुम्ही एक करू शकता की जर आपल्यापाशी गोमित्र असेल तर निवड गोमित्रामध्ये तयार करू शकता. गोमित्र नसेल तर मग अर्ध गोमित्र अर्ध पाणी घेऊन आपण तयार करू शकतो. फक्त दुसरं काहीच टाकत नाही. बाजऱ्याचं पीठ मग पुणे जातील ते कोणत्याही पिकावर आपण याचा वापर करू. भाजीपाल्यापासून तर ऊसापर्यंत सगळेच पीक. तर हे आपल्याला पूर्ण असं काठीच्या साहाय्याने किंवा हाताने पूर्ण ढवळून घ्यायचं आहे. त्याच्यात गाठा राहणार नाही. पिठाच्या कोड्या याची काळजी घ्यायची. असं हे पूर्ण झाल्यानंतर एअर पॅक करायचं आहे. एअर पॅक करून घ्यायचं आपल्याला. आता हे एअर पॅक करून आपल्याला 40 दिवसासाठी ठेवायचं आहे. 40 दिवस असं उकिरड्यामध्येच गाडून ठेवायचं आहे आणि त्यावर पूर्ण शेण झाकून द्यायचं आहे. आता हे जे आहे आपलं शेण आणि जी डबकी काढलेली आहे 65-68 टेम्परेचरमध्ये पूर्णपणे असं रात्रंदिवस उकळलं जाईल आणि 40 दिवसामध्ये हे औषध आपलं तयार होणार आहे. 40 दिवसानंतर बाहेर काढून आपल्याला एका पंपासाठी 200 ml घेऊन फवारणी करायची आहे. कोणत्याही पिकावर आपण फवारणी करू शकतो. आणि कोणत्याही प्रकारची अळी हे 2 ते 3 सेकंदामध्ये अळी मरून पावते.